विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, सत्ताधारी विरोधकांचा सन्मान करत नसल्याचा आरोप, विरोधी पक्षनेतेपद न दिल्याने विधानसभा अध्यक्षांवर निशाणा. अजितदादांच्या विमान अपघातावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडूनही शंका व्यक्त. अजितदादांच्या अपघाताबाबत शंका का घेऊ नये, वडेट्टीवारांचा सवाल. अजितदादांच्या अपघाताबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिका संदिग्ध, भास्कर जाधवांचं वक्तव्य. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. अधिवेशनाआधी संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन. नक्षलवादी संघटनेचा सदस्य देवजीचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. देवजीसह एकूण 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती. सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर नक्षलवादी संघटना विखुरल्या. शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल. अस्वस्थ वाटत असल्यामुळे पवारांवर रुबी हॉल रुग्णालयात उपचार. शरद पवारांची तब्येत बरी असल्याची नजीकच्या लोकांची माहिती. मराठवाड्यात नववर्षातही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच. जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात. चेन्नईत महाराष्ट्रातली 3 मुलं बुडाली. भंडाऱ्याच्या मयुरी चौधरी यांचा मृत्यू. एक जण बचावला तर एक बेपत्ता असलेल्याचा शोध सुरू. मुख्यमंत्र्यांकडून तामिळनाडू सरकारशी संपर्क साधून मदतीची विनंती. मुंबईच्या वांद्रे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई. वांद्रे स्थानकात 13 कोटी 83 लाखांचं चरस सापडलं. अवध एक्सप्रेसमध्ये सापडलं 13 किलो 834 ग्रॅम वजनाचं चरस. उद्या बारामती दौंड इंदापूर बंदची हाक. भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून बंदचं आवाहन. नागपुरात भारत मुक्ती मोर्चाचा मोर्चा. संघाच्या दबावामुळे बालीमधील अधिवेशनाला परवानगी न दिल्याचा आरोप. संघ मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीवाला धोका. महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप. अज्ञाताकडून मुलाला शिवीगाळ केल्याचाही आरोप. सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांना अर्ज. 1 मार्चपासून राज्यभरात दूध महागणार. दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून 8 संशयितांना अटक. संशयितांचं पाकिस्तान आणि बांगलादेशशी कनेक्शन. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सुपर 8चा पहिला सामना. सलग 5व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगणार.